नमस्कार. मी क्रांतिकर सत्यवान खडताळे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा कोळगाव या ठिकाणी कार्यरत आहे. माझी मुलगी योगेश्वरी क्रांतिकर खडताळे ही इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत शिवरे विद्यालयामध्ये प्रथम क्रमांकाने जवळजवळ 94.40 या गुणांनी उत्तीर्ण झाली असून सदरील विद्यार्थिनी ही व्ही.एन. नाईक एज्युकेशन सोसायटीमध्ये पूर्ण संस्थेमध्ये प्रथम क्रमांकाने पास झाली. या यशामध्ये तिचे जे श्रीराम क्लास निफाड या ठिकाणी आहेत, या क्लासचे जे पाटील सर आणि त्यांचे इतर सहकारी यांचं खूप मोठं असं योगदान आहे. विशेषतः मी शिक्षक असूनही मला त्या क्लासमध्ये त्यांचं असं भावलं की पाटील सरांचं आपल्या विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष असायचं. प्रत्येक विद्यार्थ्यांचं प्रत्येक चाचणी, प्रत्येक परीक्षा, पूर्वपरीक्षा असेल किंवा एखादा टॉपिक वगैरे समजला नसेल तर ते स्वतःहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं. कारण क्लासेस इतर पण आहेत, आपण शिक्षक वगैरे आहोत, त्यामुळे इतर क्लासेस कसे चालतात, निफाडमध्ये कसे चालतात, नाशिकमध्ये कसे चालतात, पैसे कमवायसाठी ते सगळे असतात. परंतु या क्लासेसचं वैशिष्ट्य असं मला जाणवलं की विद्यार्थ्यांकडे एक आई आणि वडील या नात्याने त्यांनी लक्ष दिलं. अक्षरशः कुठल्याही प्रकारचे संस्कार वगैरे करायचे असतील, ते संस्कार असतील किंवा अभ्यासक्रमाबाबतीत तक्रारी असतील, पालकांशी वेळोवेळी चर्चा करून, वेळोवेळी कार्यशाळा घेऊन, पालकांना बोलावून त्यांनी विद्यार्थ्यांना, पालकांना मार्गदर्शन केलं. पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडीअडचणी, त्याच प्रकारे तो विद्यार्थी कुठपर्यंत आहे. मला तर विशेष असं सांगावंसं वाटतं अभिमानाने की मी सरांना, आता शिक्षक असल्याने सरांची मी थोडीशी परीक्षा घेण्याचं ठरवलं. कारण मला वाटलं की माझी मुलगी ही 85% ते 90% पर्यंत जाईल. परंतु सरांना मी एक दिवशी सहज पूर्वपरीक्षा झाल्यानंतर विचारलं की सर, माझी जी मुलगी योगेश्वरी, हिचा तुम्ही किती गेस देता, किती मार्क तिला पडतील असा अंदाज देता. सरांनी मला सांगितलं की सर, तुमच्या मुलीला 94% पडतील. आणि मला दुपारी 1 वाजता जेव्हा निकाल लागला तेव्हा मी आश्चर्यचकित झालो की एवढा परफेक्ट अंदाज हा कोणताही क्लासवाला देऊ शकत नाही. कारण आपल्या विद्यार्थी, कारण क्लासमध्ये बहुसंख्य विद्यार्थी आहेत, त्यांच्या जवळजवळ 500च्या पुढे स्ट्रेंथ असेल. खूप पहिलीपासून तर 10वी पर्यंत इतर पण क्लास वगैरे चालवतात ते. परंतु ह्या विद्यार्थ्यांना परफेक्ट हेच मार्क पडतील असं सांगणारा प्रथम व्यक्ती मी पाटील सरांना बघितलं. आणि मग दुपारी मी त्यांना फोन करून सांगितलं की सर, तुम्ही जे मार्क्स पडणार होते ते सांगितले, योगेश्वरीला तेच मार्क्स पडले. तर मी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून पाटील सरांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं, श्रीराम क्लासेसचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. अशीच प्रगती उत्तरोत्तर हो. आणि क्लासच्या माध्यमातून शाळेमध्ये तर इतर शिक्षक वगैरे घेतात, त्यांचं पण योगदान आहे. परंतु या क्लासचं वैशिष्ट्य असं की एक स्कूल प्रमाणे हे चालतात. म्हणजे ज्याप्रमाणे आपली शाळेचा एक पॅटर्न असतो की आपले विद्यार्थी फोकसमध्ये आले पाहिजे, गुणवत्तेत आलेच पाहिजे, तसं या क्लासचं एक वैशिष्ट्य वाटलं की यांना आपले विद्यार्थी टॉपर म्हणून आले पाहिजेत. म्हणून हे क्लासचं मंडळ संचालन हे करतात. म्हणून मी पालकांना विनंती करतो की आपल्याला जर क्लास जर निवडायचा असेल तर शिक्षक या नात्याने प्रत्येक पालकाला मी सांगू इच्छितो की आपण एकदा पाटील सरांच्या क्लासला भेट द्या, त्यांच्याशी चर्चा करा, विद्यार्थ्यांना घेऊन जा, विद्यार्थ्याची आणि सरांची चर्चा होऊ द्या आणि नंतर क्लास जॉईन करायचा निर्णय घ्या. धन्यवाद.